श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा.रा. अंतरकर हे परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या कन्या तीर्थस्वरूप विमलाबाई काळे यांच्या परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या आठवणी सांगतात. इसवी सन 1925 साल. आम्ही त्यावेळी पुण्यात नारायणपेठेत सदावर्ते राम मंदिरात राहत होतो. तीर्थरूप तात्या, सौ आई, आम्ही मुले यांशिवाय त्यांचे आईवडील आणि इतर नातेवाईक असे मोठे एकत्र कुटुंब होते. त्यात शिकणारी मुले, लग्नाच्या मुली अशी सर्व वयाची माणसे असत. मे 1925 मध्ये तीर्थरूप तात्यांच्या मुखाने श्री महाराजांचे बोलणे सुरू झाले. त्यावेळी श्रवणास अण्णासाहेब मनोहर, वासुदेवराव फडके, प्रोफेसर भानू, श्री गणूकाका वगैरे बरीच मंडळी असत. हा कार्यक्रम माडीवरच्या खोलीत चाले असे आठवते. तीर्थरूप तात्यांची नोकरी मिलिटरी अकाउंट्स खात्यात होती. श्री महाराजांनी त्यांना रोज 15,000 जप करण्यास सांगितले होते. ऑफिस व सर्व व्यवहार सांभाळून एवढा जप करण्यास रात्री खूप उशीर होई. श्रींच्याच सांगण्यावरून बहुधा एकादशीस ते श्री विठोबास मौनाने जात. आम्हीही बरोबर जात असू. वाटेत कोणी भेटून बोलणे झाले तर परत घरी येऊन जात. रोज पूजा अर्चा, भजन, काकडा वगैरे कार्यक्रम हल्ली मालाडला चालतो त्याप्रमाणे चाले. हळूहळू श्री महाराजांच्या निमित्ताने येणारी माणसे वाढू लागली. या सर्व कारभारात आमच्या आईची सदैव साथ असे. अन्नदानाचा तिने कधीच कंटाळा केला नाही, आनंदच मानला. सन 1929 मध्ये तीर्थरूप तात्यांची पुण्याहून मुंबईस बदली झाली. श्री पांडुरंग महाराजांच्या साह्याने मालाडला जागा मिळाली आणि तीर्थरूप तात्या मालाडकरच बनले. तेथे खूप व्याप वाढला. पुष्कळदा असे होई की तीर्थरूप तात्या ऑफिसच्या घाईने पानावर बसलेले असताना कोणी श्री महाराजांना भेटायला येई. त्यांच्यासाठी तीर्थरूप तात्या लगेच पानावरून उठून जात. श्रींना भेटण्यास आलेल्यांना त्यांनी कधीही विनमुख पाठविले नाही. सर्वांशी अतिशय गोड बोलत. लोक आपल्या घरातल्या सर्व भानगडी श्री महाराजांपाशी मोकळेपणाने सांगत, परंतु त्याची त्यांनी कधीही वाच्यता केली नाही. आपल्या मार्फत श्री महाराजांशी बोलता येते या कारणास्तव लोक आपल्याला फार मान देतात, याबद्दल त्यांना फार संकोच वाटे. श्रींचे महत्त्व वाढावे असेच त्यांना खरे मनापासून वाटे. श्री महाराजांप्रमाणेच त्यांनाही प्रसिद्धी नकोशी होती. आमच्या आजोबांची बदलीची नोकरी असल्यामुळे तीर्थरूप तात्यांच्या गदग, रत्नागिरी, बेळगाव अशा विविध शाळा झाल्या. बडोद्याला बहिणीकडेही शिक्षणासाठी राहिले होते. कॅरम, पत्ते, क्रिकेट अशा तऱ्हेतऱ्हेच्या खेळात त्यांना रस होता. पुण्यात असताना वसंत व्याख्यानमालेलाही अगत्याने जात. तसे पाहता आर्थिक परिस्थिती थोडीफार ओढाताणीचीच होती, पण घरात समाधान असल्याने ती फारशी भासत नसे. घरात म्हटले तर भीती थोडी आईचीच वाटे, पण तात्यांबद्दल मात्र कधीच वाटली नाही. अर्थात आदर वाटेच. आमचे घराणे बऱ्याच अंशी सनातनीच, म्हणून मला इंग्रजी शाळेत घालावे की नाही असा प्रश्न निघाला. परंतु कालानुसार ते जरूर आहे असे आईचे मत पडले आणि मी इंग्रजी शाळेत जाऊ लागले. तीर्थरूप भाऊसाहेबांनाही शिक्षणाची आवड होती. ते मला शिकवीत असत. माझे लग्नाचे वय झाले त्यावेळी श्रींकडे येणाऱ्यांची संख्या व व्याप खूप वाढलेला असल्यामुळे तीर्थरूप तात्यांना सवड मुळीच होईना, म्हणून ती जबाबदारी त्यांनी श्री तांबेकाका यांच्याकडे सोपविली. 1939 साली लग्न झाले. हे त्यावेळी डॉक्टर झालेले असून औरंगाबादला प्रॅक्टिस करत असत. 1940च्या रामनवमीला जालन्यास जाण्यास खूप मंडळी गेली होती, ती सारी आमच्याकडे येऊन गेली. 1942 मध्ये ह्यांनी लढाईवर जाण्याचे ठरविले. आम्ही नवीनच सुरू केलेला संसार मोडून दोघा लहान मुलांना घेऊन मालाडला राहावयास आलो. हे लढाईवर. मुले दोन्ही अगदी लहान, पण श्री महाराजांच्या छत्राखाली निर्भय होतो. बहुतेक ठिकाणी रणांगणाजवळच त्यांची बदली होती, पण श्रींच्या आश्वासनानुसार ह्यांच्या केसालाही धक्का लागला नाही. असो.
साधक हो, पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या कन्या तीर्थस्वरूप विमलाबाई काळे यांच्या परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या आठवणी ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.